नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिबा न्यूट्रिसिटिकल्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन हा मिरची पिकातील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो आणि आज त्याच्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने आपण मिरची पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेणं शक्य होईल. मिरचीच्या सद्यस्थितीचा जरी दराचा विचार केला तरी 60-65 रुपये रेट चालू आहे आणि इथून पुढे तो वाढण्याच्या भूमिकेत आहे. मग अशा वेळेस जर चांगलं व्यवस्थापन करून चांगलं उत्पन्न घेणं आपल्याला शक्य झालं तर नक्कीच इथं आपल्याला मदत होणार आहे. त्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला बारकाईने सांगणार आहे, ज्या गोष्टींचा अभ्यास करून किंवा ज्या गोष्टी लक्षात घेऊन आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की मल्चिंग पेपर टाकण्याच्या आधी जो बेसल डोस आपण पिका बेडवरती टाकतो तो बेसल डोस आपला काय असला पाहिजे. तर यामध्ये एनपीके मॅनेजमेंट सोबतच इतर अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. मग इथं एनपीके चांगल्या प्रमाणात जायला पाहिजे म्हणून आपण जी महादनचं क्रॉपटेक म्हणून 9-24-24 ग्रेड येते, ज्याच्यामध्ये नायट्रोजन 9%, 24% फॉस्फरस आणि 24% पोटॅशियम हे जे आपल्याला मार्केटमध्ये भेटतं, हे 50 किलो वापरायचे प्रति एकर. यासोबत आपल्याला एमओपीचा वापर करायचा आहे पुन्हा एकदा, कारण पोटॅशची मात्रा जर चांगली भरलेली असली तर पुढे जाऊन शेतकऱ्याला जो फ्लॉवर ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम सतवतो तो प्रॉब्लेम सतवणार नाही. यासाठी एमओपी आपल्याला 30 किलो घ्यायचे आहे. सोबतच आपल्याला सिबा न्यूट्रिसिटिकल्स या आपल्या कंपनीचं प्लांटोसॉइल मध्ये ऑर्गॅनिक कार्बन आणि ऑर्गॅनिक नत्र या दोघांचं प्रमाण आहे. तर याचा चांगला रिझल्ट तुम्हाला भेटतो पिकाच्या वाढीमध्ये, पिकाच्या वजनामध्ये, मुळांची वाढ होण्यासाठी आणि जे काही अन्नद्रव्य आपण दिलंय त्याच्या अपटेकिंगसाठी याची मदत तुम्हाला होते. तर प्लांटोसॉइल आपल्याला 30 किलो वापरायचंय. सोबत कॅल्सिपेट हे सिबा न्यूट्रिसिटिकलचं प्रोडक्ट आपल्याला 30 किलो घ्यायचंय. कॅल्सिपेट मध्ये कॅल्शियम आणि सल्फर येतं, जे जबरदस्त आणि ओरिजिनल आहे. तर याचा फायदा आपल्याला असा होतो की पिकाच्या फुटव्यामध्ये, फुलकळी लागण्यामध्ये किंवा बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी कॅल्सिपेटचा इथं आपल्याला फायदा होतो. आणि या चौघांची एकत्रित आपल्याला आपल्या पिकासाठी बेसल डोस म्हणून वापर करायचा आहे. बेसल डोस झाल्यानंतर दुसरी मॅनेजमेंट आपल्याकडे येते की फवारणीच्या माध्यमातून आपल्याकडून कुठल्या फवारणींचा वापर झाला पाहिजे. तर मुख्य प्रमाणे जेव्हा फ्लॉवरिंग मध्ये पीक असतं ह्यावेळेस जे आहे ते न्यूट्रिएंट जाणं गरजेचे. मग अशा वेळेस कॅल्शियम आणि बोरॉनकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. काही प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅश सुद्धा गेलं पाहिजे, जसे की 0-7-20, 0-52-34, 0-42-47 प्लस फेरस यांसारख्या ज्या ग्रेड आहे त्याचा वापर आपण करू शकतो. सोबत बोरॉन आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे, ज्याच्यामुळे आपल्या पिकावरती स्ट्रेस येऊ नये. काही वेळेस सिलिकॉनचा वापर जरी केला तरी इथं आपल्याला बेटर प्रॉफिट होऊ शकतो. या गोष्टींचं नियोजन फवारणीतून आपण केलं पाहिजे. ड्रीप ऍप्लिकेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आपल्याला येतो की लिक्विड कुठल्या खतांचा वापर आपण केला पाहिजे जेणेकरून चांगलं उत्पन्न आपल्याला भेटेल. तर मित्रांनो, इथे 2-3 गोष्टी सांगतो. पहिली तर ड्रिंचिंग आपण करतो 8 आणि 15 दिवसाची किंवा 8 आणि 12 दिवसांच्या या अंतरावरती आपले 2 ड्रिंचिंग होतात. ड्रिंचिंग कुठले करायला पाहिजे याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत. पण त्याहीशिवाय मी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. आपलं पीक म्हणजे आपल्या पिकाच्या दर 8 दिवसांनी 13-0-45 2 किलो आणि 2 किलो 12-61 एकत्र करायचे आहे. दर 12 दिवसांनी हे ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या पिकाला द्यायचं आहे, जेणेकरून पिकामध्ये एनपीकेची जी कमतरता आहे ती पडायला नको. त्याच्यानंतर मध्यंतरी जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल अशा वेळेस कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे जे द्वितीय अन्न घटक आहे यांचीही ड्रिप ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या पिकाला 30 दिवसाच्या अंतरावरती मायक्रोन्यूट्रिएंट 500 ग्रॅम आपल्याला द्यायचंय. दर 30 दिवसाला कमीत कमी 500 ग्रॅम मायक्रोन्यूट्रिएंट तरी आपण जमिनीतून दिलं पाहिजे, जेणेकरून अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला कुठेही जाणवणार नाही. त्याच्यानंतर मिरची पिकाचा विचार केला तर एक सायकल असते. सायकल काय की आपला एक म्हणजे काय की एक तोडा झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की पिकाचा फुटवा झाला पाहिजे किंवा वाढ झाला पाहिजे. मग अशा वेळेस आपण 2 किलो 19-19 देऊन घ्यायचंय. परत पिकाचा चांगला फुटवा झाला पाहिजे किंवा पिकाचे जे फुटवे निघाले त्यांची वाढ झाली पाहिजे. यामध्ये 12-61 आणि 13-0-45 या दोन्ही ग्रेड एकत्र करायच्या 1.5 किलो आणि आपल्याला देऊन टाकायच्या. आणि त्याच्यानंतर पिकामध्ये योग्य ती साईज झाली पाहिजे आणि पिकाची जे फ्रूट भेटलंय आपल्याला त्याची म्हणजे जी मिरची आलेली त्याची जबरदस्त वाढ झाली पाहिजे. अशा वेळी 0-52-34, 0-60-20 किंवा 0-42-47 यांसारख्या ग्रेडचा आपण वापर करायचा आहे 3 किलो. मग ह्या पद्धतीने जी रोटेशन सायकल आहे ही दर महिन्याला आपल्याला रोटेट करत राहायची. 4-5 महिने ह्या पद्धतीने आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर कुठल्याही प्रकारे आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या पिकामध्ये जाणवणार नाही. एक मॅनेज पद्धतीने जर आपण चाललं किंवा जर शेड्यूल आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या कंपनीचा जो खाली नंबर दिसतो त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. मिरची पिकामध्ये जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला लागतंय त्याचं वेळापत्रक तुम्हाला तिथे भेटून जाईल. आणि ज्या काही अडचणी येत आहेत त्या सुद्धा खालील नंबरवरती तुम्ही SMS करू शकतात. तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच सॉल्व्ह केल्या जातील. स्टे ट्यून्ड.